की खूप जास्त तास अभ्यास करणं. माझं असं मत आहे, खूप जास्त तास अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही त्या खूप जास्त तासामध्ये काय अभ्यास करता, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला प्रवास जो स्ट्रगल असतो, तो एका व्यक्तीचा नसतो. ते पूर्ण परिवाराचा स्ट्रगल असतो, त्या पूर्ण परिवाराचा प्रवास असतो. एक मुलगा जेव्हा अभ्यास करतो, तो जो स्ट्रगल करत असतो, त्याच वेळेस बॅकग्राऊंडला घराकडं त्याची पूर्ण फॅमिली स्ट्रगल करत असते. ते घराकडे कामं करण्यापासून, समाजात उत्तर देण्यापासून, रिलेटिव्हला उत्तर देण्यापासून, हा त्यांचा वेगळा स्ट्रगल चालू असतो. तो स्ट्रगल आपल्याला ते कळून देत नसते. अपयश आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की ज्यावेळेस सगळे आपल्याला निगेटिव्ह करत असतील, सगळे मित्रपरिवार, त्यावेळेस एकच वाक्य मी वाचलं होतं, की नाही का, मेरा पानी उतरता देख, किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौट कर वापस आऊंगा. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉडकास्ट चॅनलला. आज आपल्या इथे उपस्थित आहेत विशाल जाधव सर, जे 2023च्या PSI या एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेत. सर, निकाल लागल्यानंतर तुमची सगळ्यात पहिली रिॲक्शन काय होती? तुम्हाला काय आठवलं, की म्हणजे तुम्ही फक्त सांगा तुमची रिॲक्शन काय होती तुमचं जेव्हा निकाल लागला? प्रथम तर मॅडम, ज्यावेळेस निकाल लागला तर सुरुवातीचे 1-2 मिनिटं मी निशब्द होतो. म्हणजे माझ्या समोर ते सगळे चित्र आलते. म्हणजे माझी आजी, आजोबा, आई हे माझ्या समोर आलते सगळे, की माझ्या ज्या 5-6 वर्षाचा जो संघर्ष आहे, तो सगळा संघर्ष 2 मिनिटांमध्ये माझ्या सगळ्या समोर आला. की तो संघर्षाचा प्रवास आणि त्या प्रवासाचा जो पूर्णविराम लागतो, तो सगळं मला त्या 2 मिनिटांमध्ये सगळं रिअलाइज झालं. आणि त्याच्यानंतर 2 मिनिटानंतर मी सगळं प्रवास समोर आल्यानंतर पहिला फोन मी घरी माझ्या आजीला केला. आणि तिला हे सगळं सांगितल्यानंतर मला समाधान झालं, की ज्या संघर्षात मी आणि माझी फॅमिली सगळे सोबत आहेत गेल्या 5-6 वर्षापासून, जो संघर्ष मी अनुभवतोय, ती घरचे पण अनुभवतो, त्या संघर्षाला कुठेतरी पूर्णविराम आज लागला, हीच भावना त्या निकाल लागल्यावर त्या पहिले 1-2 मिनिटांमध्ये माझ्या मनामध्ये होती. आणि आनंद पण होता, की आज त्या संघर्षाला पूर्णविराम लागतोय कुठंतरी. ह्या गोष्टीचं एक आत्मिक समाधान होतं मला त्या गोष्टीबद्दल. सगळ्यात पहिला तुम्ही आता नमूद केलं की आजीला कॉल केला. आजी तुमच्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहे का? हो. कारण की तसे मी लहान असतानाच माझे वडील, मी 6वीला असतानाच वारले होते. त्याच्यानंतर घरी आजी, आजोबा आणि आई ही सदस्य होती फॅमिलीमध्ये, माझी मोठी बहीण आणि मी. बाकी सर्वांनी जर मला सपोर्ट केलायच, पण त्यात आजीनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेली. मग काही मला डिसिजन घ्यायचा झाला तर मी फक्त आजीची परमिशन घ्यायची, बाकी कोणाची परमिशन घेण्याची मला गरज पडत नव्हती. कारण की बाकी सगळ्या परमिशन आजीने एकदा यस केलं की मला काहीच अडचण येत नव्हती. त्यामुळे ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला कोणी सपोर्ट केला असेल, कोणी विरोध केला असेल, तरी पण जे खंबीरपणे साथ देणारी आजी माझ्या पाठीशी कायम उभं होती. म्हणजे तिने कधीच सपोर्ट डगमगू दिला नाही. ती पुऱ्या ताकदीने माझ्यापुढे उभं होती. त्यामुळेच मला त्या क्षणामध्ये प्रथमतः कोणाचा अधिकार आहे त्या रिझल्टवर, तर नक्कीच ते आजीच आहे असं मला वाटतं. किती छान आहे हे सगळं. तुम्ही तुमचं बालपण सांगू शकता का आम्हाला? तुमचं बालपण कसं होतं आणि तुम्हाला PSI व्हायचंय हे स्वप्न म्हणजे कसं तुम्हाला वाटलं, का वाटलं की तुम्हाला PSI व्हायचंय? बालपण मी जसं आता सांगितलं, की मी 6वीला असतानाच माझे वडील छत्र हरवलं होतं. त्याच्यानंतर घरची सगळी जिम्मेदारी आजी, आजोबा, आई आणि साहजिकच माझ्यावर पण येऊन पडली होती. त्याच्यानंतर शेतीचे काही कामं करणं, त्या सगळ्या गोष्टी शेतीचे कामं करत असताना सगळं हँडल करता अभ्यास पण करणं, शाळा शिकणं, ह्या सगळ्या गोष्टी मला लहानपणापासून, ती जी जिम्मेदारी आपण काही मुलांना 10वी-12वी नंतर पडती, ती मला लहानपणीच पडली होती. मग ती सगळ्या दोन्ही गोष्टी पॅरलली हँडल करून ती गोष्ट मी करत आलो. आणि जसं की PSI व्हायचं स्वप्न म्हटलं आपण, तर माझे चुलते आर्मीत आहेत. मग ते वर्दीत जाणं येणं वगैरे त्या गोष्टी मी कंटिन्यू चुलत्याकडे पाहताना ते वर्दीची एक जे अट्रॅक्शन असतं, ते एक आवड निर्माण झाली मला. आणि त्यामुळे मग मी डिफेन्सची तयारी केली होती. मग डिफेन्समध्ये आर्मी, एअरफोर्स, नेव्ही अशा सगळ्या डिफेन्सच्या मी एक्झाम दिल्या. त्यात मी पेपर, मेडिकल, ग्राउंड सगळे क्वालिफाय होऊन फायनल पर्यंत गेलेलो. फक्त ऑल इंडिया लिस्टला मी फायनलला 1-2 मार्कांनी उडायचो. आणि जसं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर माझ्या असं लक्षात आलं की आता आपण MPSI क्षेत्राकडे उडू शकतो. आता डिफेन्सची तयारी केली, पण तोपर्यंत वय पण संपलं होतं आणि एक वर्दीची आवड होती. तर साहजिकच MPSI मध्ये PSI हा माझी ड्रीम पोस्ट या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहिलं होतं. आणि PSI बनायचं स्वप्न मग त्यापासूनच मनात होतच. किती छान ना. तुम्ही थोडेसे आम्हाला टिप्स देऊ शकता का, म्हणजे मुद्दे किंवा आता जी मुलं तयारी करतायत PSI ची,
PSI होण्याची किंवा MPSC ची UPSC ची, की तुम्ही अभ्यास कसा केला, अभ्यासाला सुरुवात कशी केली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय अडथळे आले, तुम्ही थोडेफार टिप्स आम्हाला देऊ शकता का? नक्कीच. प्रथमतः आपल्याला त्या परीक्षेला समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो, तर मग आपण जसं कॉलेजचा अभ्यास करतो आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. जेव्हा आपण कॉलेजचा अभ्यास करत असतो, तर आपण एक थोडा ठराविक पिरियडसाठी आपण त्या स्टडी करत असतो. आपण एक्झाम दिली की आपण विसरून गेलो तरी चालतो. म्हणजे असं प्रथा पडलेली असते की ते एक्झामच्या अगोदर 1 महिनाभर अभ्यास केला, पेपर एक्झाम दिली, पास झालो की विसरलं तरी काय अडचण नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये तसं करून चालत नाही, की तिथे आपल्याला कंटिन्यू जोपर्यंत यश आपल्या पदरात पडत नाही, ती एक्झाम आपण पास होत नाही, तोपर्यंत कंटिन्यू आपल्याला त्याच्यात रिनोव्हेशन करावं लागते, त्याचं अपडेट राहावं लागते आणि ते कंटिन्यू घेऊन जावं लागते. त्यासाठी सर्वात अगोदर आपण त्या परीक्षेला समजून घेतलं पाहिजे. तर समजून घेण्याचा एक मार्ग काय तर PYQ. आपण प्रॉपर PYQ अनालिसिस केलं, त्या एक्झामला समजून घेतलं, त्याला काय अपेक्षित आहे त्या दृष्टीने जर तयारी केली सगळ्या पद्धतीने आणि आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या विकनेस काय आहेत, याच्यावर जर आपण प्रॉपर काम केलं तर नक्कीच आपण यशापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. म्हणजे आपण कितीही ताकदीने अभ्यास केला, जसं की मुलं म्हणतात की खूप जास्त तास अभ्यास करणं, माझं असं मत आहे खूप जास्त तास अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही त्या खूप जास्त तासामध्ये काय अभ्यास करता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही 12 तास बसताय, पण तुम्ही एखादा दुसरा मुलगा आहे तो 4 तासामध्येच तिची कंटिन्यू ते 12 तासाचं कव्हर करतोय, तर मला असं वाटतं की तो 4 तासावाला बेटर त्याचा परफॉर्मन्स आहे. आणि त्या 4 तासावाल्याने जर स्वतःचा 8 तास केलं तर तो 12 तासावाल्यापेक्षा कधीही बेटर असू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मुलांनी परीक्षा समजून घेतली पाहिजे. आपण त्या टाइम मध्ये काय करतोय, आपल्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय. स्ट्रेंथला तर स्ट्रेंथ आपल्याला ठेवायचीच आहे, पण विकनेसला पण कसं स्ट्रेंथ पर्यंत आणू शकतो आपण, ह्या गोष्टी जर आपण काम केलं, मग सगळे लो फोर्स आपण जर क्लिअर केले तर मला वाटतं आपण यशापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट की आपण कुठं तरी हातचा राखून नाही ठेवला पाहिजे. म्हणजे स्पर्धा परीक्षा करतोय तर मी फक्त करतोय, ह्या वेळेस झालं तर पुढच्या वेळेस पाहू, अशा गोष्टी होता कामा नये. आपण पुऱ्या ताकदीने एकदा करतोय तर आपण 100% आपलं दिलं पाहिजे त्या ठिकाणी. ज्यावेळेस आपण आपलं 100% देतो आणि आपण निकालामध्ये आपल्याला यश येत नाही, पण त्यावेळेस आपल्याला एक रिग्रेट पण राहत नाही की फेल झाल्याचा, कारण की आपण आपले 100% दिलेलं असते. फक्त एवढंच सांगाल की 100% देत असताना आपली डायरेक्शन योग्य पाहिजे, त्या परीक्षेचं अनालिसिस योग्य पाहिजे, स्ट्रॅटर्जी प्रॉपर पाहिजे, प्लॅनिंग प्रॉपर पाहिजे. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर यशापर्यंत माणूस नक्कीच लवकर पोहोचू शकतो. सर, किती छान प्रवास आहे तुमचा, तुम्ही खूप छानपणे सांगितलंय आम्हाला. आणि हे सगळं मी आता ऐकताना असं समजले की ह्याच्यासाठी मन खूप घट्ट पाहिजे. हो हो. म्हणजे स्वतःवरती विश्वासही पाहिजे, मन खूप घट्ट पाहिजे आणि असं दुसरीकडे लक्ष नाही गेलं पाहिजे, विचलित नाही झालं पाहिजे. तर ते तुम्ही कसं केलं ते पण थोडंसं सांगा आम्हाला. मन म्हणजे मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेत्रामध्ये यो प्रवास चालू होता, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला माझे घरचे माझ्या समोर राहायचे की मी इकडे स्ट्रगल करतोय, तेवढा स्ट्रगल त्यांचा चालू आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला प्रवास जो स्ट्रगल असतो तो एका व्यक्तीचा नसतो, ते पूर्ण परिवाराचा स्ट्रगल असतो, त्या पूर्ण परिवाराचा प्रवास असतो. एक मुलगा जेव्हा अभ्यास करतो, तो जो स्ट्रगल करत असतो, त्याच वेळेस बॅकग्राऊंडला घराकडं तिची पूर्ण फॅमिली स्ट्रगल करत असते. ते घराकडे काम करण्यापासून, समाजात उत्तर देण्यापासून, रिलेटिव्हला उत्तर देण्यापासून, हा त्यांचा वेगळा स्ट्रगल चालू असतो. तो स्ट्रगल आपल्याला ते कळून देत नसते. आणि त्यावेळेस आपण जेव्हा आपल्याला मनात कुठेतरी असा डाऊट येतो की मी करू शकतो ना करू शकतो, त्यावेळेस एकदा आपण घरच्याला आठवलं ना तर आपलं मन एकदम घट्ट होऊन जातं की आपलं फक्त आपलं टार्गेट दिसतंय की हा मला हे टार्गेट अचीव्ह करायचंय आणि हे जे संघर्षाचा पिरियड चालू आहे याच्यातून मला पण बाहेर पडायचंय आणि घरच्याला पण बाहेर पडायचंय. एकदा हा माइंडसेट एकदा क्लिअर झाला की हा संघर्ष आपला आणि आपल्या परिवाराचा आहे आणि आपण केल्यानंतर हा संघर्ष आपला पण संपणार आहे आणि परिवाराचा पण संपणार आहे. त्यानंतर मन मला असं वाटतं कुठं विचलित होतं का, म्हणजे होतच नाही मन विचलित. नक्कीच विचलित होण्याला काही कारणच राहत नाही तिथं. सर, तुम्ही आता आम्हाला सांगितलं की तुमचा प्रवास कसा होता आणि तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून कसे पुढे गेलात, आणि तुमच्या बोलण्यातून हेही समजते की तुमच्या पाठीमागे तुमच्या फॅमिलीची, म्हणजे फॅमिलीचा किती घट्ट सपोर्ट होता तुम्हाला. तर तुम्ही आम्हाला हे पण सांगा की तुमच्या मित्रांची ह्याच्यात काय भूमिका होती, कारण की आपण घरातल्यांपासून लांब राहतो, तर आपल्याला प्रत्येक वेळेस तिथे जाणं येणं होत नाही, तर आपल्या जवळ जे असतात ते आपले मित्र असतात. तर तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? इथं मी हक्काने एक गोष्ट सांगू शकतो की 2 गोष्टी असतात. एक असतं की आपले काही नाते वरून रक्ताने बनून आलेले असतात आणि काही नाते आपल्याला तयार करण्याची परमिशन असते, ती म्हणजे आपले मित्र परिवार. हो. आणि जी गोष्ट आपल्या हातात आहे मित्र बनवण्याची, तर मला असं वाटतं परिवार
आणि परिवारासोबत जर जी कोणती व्यक्ती असते आपल्यासोबत तेवढ्याच अधिकाराने, जे रक्ताची जरी नसली पण त्याच लेवलची महत्वाची असते, ते म्हणजे असतात आपले मित्रपरिवार, जे आपल्या सुखात दुःखात आनंदाच्या क्षणात प्रत्येक इव्हेंटला आपल्यासोबत असते. त्यांच्याशिवाय क्षणाचा म्हणजे सुखाचा पण आपण सेलिब्रेट करू शकत नाही, एक्साइटमेंट आपला आनंद, आणि दुःख विसरण्यासाठी सुद्धा त्यांच्याशिवाय जमू शकत नाही. कारण की आपण किती दुःखात येत. आता एमपीसी क्षेत्रामध्ये तर जेव्हा आपण अपयशाला सामोरे जातो, एक वेळ अशी असते की घरचे आपले ही गोष्ट जास्त समजू शकत नाही, त्यांना या क्षेत्राबद्दल जास्त माहिती नसते, त्यामुळं ते एक सांत्वन देतात, पण त्याचं एक लिमिट पडतं आपल्याला त्यांना पण त्याच्याही पलीकडे जाऊन जे आपण अपयशी झालोय, जे खचून गेलोय, जी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आली, त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जी महत्वाची भूमिका कोणाची असेल तर ती ह्या क्षेत्रामध्ये मित्राची भूमिका महत्वाची. कारण की ह्या क्षेत्रामध्ये मित्राच्या भूमिकाला आपण म्हणजे शब्द अपुरे पडतील ती भूमिका करण्यासाठी. कारण की एक व्यक्ती जेव्हा या सगळ्या प्रोसेस मधून जातो आणि फायनल मधून जर फेल होत असेल, खूप वेळेस माणूस अपयशाला सामोरं जातो, त्यावेळेस पूर्ण ताकदीने की त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी, नवीन उत्साहाने एनर्जीने उभा राहण्यासाठी जे कोणी ताकद देत असेल ते नक्की मित्रपरिवार देतो. मी इथं हक्काने सांगू शकतो एक गोष्ट की आमची असे ठराविक काही जे आपण हक्काची माणसं म्हणतो, ज्यांचं आपल्या फॅमिली इतकंच महत्व असते, त्या एक हक्काचे मित्र. तसे आम्ही आयुष्यात जर कोणी विचारलं तुम्ही काय कमवलं, तर नक्की ते जीवाभावाचे आमचे 5-7 मित्र आहे, ज्याच्यात विशाल फड म्हणून आहे, तुषार आवटी सर आहेत, संतोष खामकर आहे, त्याच्यानंतर आमचे विपुल वाघमोडे सर आहेत, जे त्या प्रवासादरम्यान आमच्यासोबत मार्गदर्शक म्हणून होते. असेच बाकीचे पण सर्व मार्गदर्शक मित्रपरिवार आहेत. पण याच्यात जे खास मित्रपरिवार आहेत ज्यांचे मी आता नाव घेतले की हे माझ्या सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणामध्ये माझ्यासोबत होते. म्हणजे ज्यावेळेस मी खचून गेले, कोणतीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला पूर्ण ताकदीने त्या निगेटिव्ह मधून बाहेर काढून मला पुन्हा उभारी दिली. आणि तू करू शकतो हे जे आत्मविश्वास आहे, या आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मला त्या मित्रांनी जी मदत केली. आणि आम्ही एकमेकासाठी म्हणजे काही बोलण्याची गरज नसते, म्हणजे एकमेकाला पाहिल्यानंतर काय अडचण आहे एकमेकाला ही सांगण्याची गरज मित्रपरिवारात नसते की याला काय अडचण आहे. यामुळे पाहिलं तरी कळून जाते की हा याला काहीतरी अडचण आहे. म्हणजे आता जो निकाल लागला तर आमचा प्रत्येक मित्र हा स्वतःचा निकाल आहे, मी स्वतः सिलेक्ट झालोय, ह्या पद्धतीने हे एक्साइटमेंटने ते सेलिब्रेट करत होता की मी स्वतः सिलेक्ट झालोय, मी PSI झालोय. आणि मला असं वाटतं की हे सध्याच्या काळामध्ये नाही का की जे सेल्फिश आपण जे म्हणतो की सेल्फिशपणा मित्रपरिवारात असं वाटतं, पण तो आमच्या मित्रपरिवारात कुठं दिसून येत नाही की प्रत्येक जण मी स्वतः झालोय, शोचा आनंद प्रत्येकाच्या नजरेत येईल. म्हणजे माझी एक्साइटमेंट एक लेवलला कमी पडेल पण त्यांची एक्साइटमेंट कमी पडत नाही याच्यामध्ये. ते सेलिब्रेट करण्यासाठी ती उत्साह, ती एनर्जी, ती मित्र कमवणं म्हणजे आयुष्यात बाकी माणूस काहीही हे करू शकतो, पण मित्र कमवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या आयुष्यात सर्वात महत्वाचं स्थान त्यांना फॅमिली सोबत असते आणि आयुष्यभरासाठी मित्रपरिवार आपल्या प्रत्येक क्षणात असते. त्यामुळे मला असं वाटतं या प्रवासामध्ये मित्राचं कार्य आणि मित्राच्या प्रवासामध्ये आपल्याला सानिध्यात असणं ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. आता सरांनी सांगितलं जसं की घरातल्यांचं जसं पाठबळ आहे आपल्याला, तसेच आपल्याला मित्र किती महत्वाचे आहेत आपल्या प्रवासामध्ये, तर ते ऐकून खूप आनंद वाटलाय आपल्याला. आणि सर अजून एक प्रश्न विचारायचं म्हटलं तर आत्ताच सोशल मीडियाचा काळ आहे खूप सध्या, कारण की मुलं सोशल मीडिया खूप जास्त प्रमाणात यूज करतात, त्याच्यामुळे अभ्यासाकडे जास्त लक्ष जात नाही. तर तुम्ही ते हँडल कसं केलंय की थोडेफार टिप्स द्या आम्हाला की सोशल मीडियाचा पण वापर करा थोडाफार, अति नका करू, आणि अभ्यास पण कसा केलाय. तसं पाहिलं तर सोशल मीडियात कसं होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचे ऍडिक्ट झालो आपण, की समजा मी युट्यूबला गेलो, रील्स पाहायला लागलो एखादी व्यक्ती, तर आपण ते व्यक्ती रील्सच पाहत राहते आणि आपल्या त्या कधी कधी अवघात असं होऊन जातं की कधी आपण रील्स पाहता पाहता आपले 1 तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेला, या गोष्टी कळत नाही. आणि ही गोष्ट आपला जो अमूल्य वेळ असतो, ज्यावेळेस आपण फिजिकली सगळं ओके असतो, मेंटली ओके असतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात आपल्या, त्यावेळेस आपण अभ्यास करण्याची योग्य मानसिक स्थिती असते, तो अमूल्य वेळ आपण कधी कधी त्या सोशल मीडियात घालत असतो. आणि कधी अशी वेळ येते की आपल्याला लिमिटेड काळ असतो अभ्यास करण्यासाठी, आपण आजारी वगैरे पडू शकतो, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यावेळेस जेव्हा आपण सोशल मीडियाचा वेळ घालवलेला असतो ना, आपली तयारी झालेली नसते, याच्यात वाचण्यासाठी मी स्वतः काही गोष्टी, समजा मेनच्या काळामध्ये पण मी सोशल मीडिया वगैरे युज करायचो, पण ती गोष्ट मला असं वाटतं की अभ्यास, समजा अभ्यासा रिलेटेड करतोय
असं नाही की आपण सोशल मीडिया फक्त अभ्यासापुरतीच यूज करू शकतो. आपल्याला साहजिक वाटतं की आपण गाणे पाहावं, गाणे ऐकावं, त्याच्यानंतर एखादा रिलीज झाला नवीन पिक्चर पाहावा, हे 100% साहजिक प्रत्येकाला वाटतं. पण ही गोष्ट करत असताना मला असं वाटतं की कुठंतरी आपण ठरवून घेतलं पाहिजे स्वतःच्याच मनाला की हा आता एक नवीन पिक्चर रिलीज झालाय मेच्या काळामध्ये आणि मला पाहायचं आहे. तर मी आता पिक्चर रिलीज झालाय ना, तर मग मी एक काम करतो की 5 दिवस छान अभ्यास करून घेतो पूर्ण ताकदीने. मला 3-4 तास पिक्चरला जाणार आहेत ना, मग मी दररोज 1-1 तास एक्स्ट्रा अभ्यास करतो तीव्रतेने आणि 5 दिवशी हक्काने पिक्चर पाहतो, नक्कीच पाहतो. आणि जर मी आज पिक्चर पाहतोय तर नक्कीच 3-4 तास मी कसे कव्हर करू शकतो एक्स्ट्रा ते रेग्युलर टाइम पेक्षा. हे जर माणसाने जर स्वतःच्याच मनाला जर ठरवून घेतलं की हा मी एवढ्या वेळेस घालणार आहे, मला नवीन पिक्चर रिलीज झालेला पाहायला आवडतोय किंवा मला गाणे पाहायला आवडते, गाणे ऐकायला आवडते, ह्या गोष्टी करायला आवडते, तर मग तो टाइम कुठेतरी युटिलाइज अभ्यासात पण केला पाहिजे. तर त्या गोष्टी केल्या तर तुम्ही आठवड्यातून एकदा पिक्चर पाहणं पण काय बाऊ नाही त्याच्यात काही. पण बऱ्यापैकी तुम्ही सोशल मीडियाचा वापर अभ्यास आणि त्या रिलेटेड केला तर बरंच राहते. त्याचा जास्त गैरवापर झाला तर यश आपल्यापासून दूर जाण्यासाठी कोणीच वाचू शकत नाही. बरोबर आहे अगदी सर, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि तुम्ही आता PSI उत्तीर्ण झाला आहात, तर तुम्ही अशा कोणत्या 3 गोष्टी तुमच्यामध्ये बघतात मी PSI झालो आता असं? पहिलं तर सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नावाची जी गोष्ट आहे ती माझ्याकडं म्हणजे माझा स्वतःवर खूप जास्त म्हणजे ओव्हर नाही, पण माझा विश्वास आहे की हा मी ही गोष्ट करू शकतो, ही सिच्युएशन हँडल करू शकतो, मी काहीतरी करू शकतो. जी सेल्फ कॉन्फिडन्स नावाची गोष्ट असते का सध्या जी मुलांमध्ये बऱ्यापैकी काही मुलं दिसत नाही, ती गोष्ट आहे माझ्याकडे, जी गुण असायला हवा, स्वतःवरचा आत्मविश्वास. दुसरी गोष्ट एक कम्युनिकेशन स्किल. कधी कधी आपल्याला कम्युनिकेशन करता येत नाही पब्लिकमध्ये, एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचे. जर PSI व्हायचंय मला तर मला उद्या पब्लिक सोबत डील करायची, मला त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे. जर मी त्याचे प्रॉब्लेम समजून घेते तरच मी त्याच्यावर सोल्युशन देऊ शकतो, तर त्याच्यावर प्रॉपर कारवाई करून आपण सॉल्व्ह करू शकतो ते प्रॉब्लेम. त्यासाठी कम्युनिकेशन, पुढच्याला सगळं समजून घेणं, ऐकून घेणं आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेणं, या गोष्टीसाठी आपलं कम्युनिकेशन स्किल एक चांगलं पाहिजे, ती एक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे लिडिंग, म्हणजे आपल्याला एक टीम लीड करणे, प्रॉपर टीम लीडिंग करत असताना सर्व टीमला सोबत घेणे आणि मग वर्क करणे. तर ते लिडिंग एक नावाची जी गोष्ट आहे ती एक आपल्याकडे असं राहावी. ह्या गोष्टी आहेत माझ्याकडे PSI साठी जे महत्वाच्या आहेत त्या. खूप छान. सरांनी आता आपल्याला त्यांच्या प्रवासाबद्दल खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे की काय करायचं काय नाही करायचं. तर आपण सरांना अजून एक प्रश्न विचारूयात आता की ज्या उमेदवारांनी सर अनेक वेळा प्रयत्न केलाय पण त्यांना अपयश मिळालंय, तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता, तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती? त्यांच्याबद्दल मी सांगू इच्छितो की त्यांनी ज्या वेळेस त्यांना अपयश आले त्यावेळेस त्यांनी मागच्या अपयशातून काय चुका झाल्यात आपल्या, त्यामुळे आपला निकाल आपल्या हातातून गेलाय. ते प्रत्येक चुका जर त्यांनी व्यवस्थितपणे पाहिल्या, त्या लिहून घेतल्या आणि ते प्रत्येक गोष्ट जी प्रत्येक चूक टाळण्याचा प्रयत्न केला. जसं की एक इकॉनॉमिक्स मध्ये झिरो बजेट कन्सेप्ट आहे की प्रत्येक वेळेस आपण बजेट झिरो कन्सिडर करायचं आणि सगळे परिमाण लावायचे नवीन. तसं प्रत्येक वेळेस अपयश आल्यानंतर मी माग मेन्स दिलेल्या आहेत, माझा हा सिलेबस कम्प्लीट झालाय, मला हे येते ते येते, ही गोष्ट मनात ठेवण्यापेक्षा प्रत्येक वेळेस आपण आपण शून्य आहोत असा विचार करून, सर्वांगीण विचार करून आपण जर प्लॅनिंग राबवली प्रत्येक वेळेस तर 100% आपण त्या यशापर्यंत नक्की पोहोचू शकू. पण कधी कधी काय होतं की मुलगा म्हणतो की मी 4 मेन्स दिल्यात, 3 मेन्स दिल्यात, यामध्ये तो स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्याकडे कमी लक्ष देतो, कारण की त्याच्या माइंडमध्ये असतं की मी जुन्या मेन्स दिलेला आहे. ह्यावेळेस त्याने जर शून्य समजलं स्वतःला आणि प्रत्येक वेळेस नवीन दृष्टिकोनातून त्याच्याकडे जर पाहिलं तर मला वाटतं नवीन वेळेस नवीन कॉम्पिटिशन मध्ये जे मुलं येतील त्या मुलांसोबत आपल्याला कॉम्पिटिशन करत असताना जेव्हा आपण झिरो बजेट नावाची जी कन्सेप्ट राबवली तर नक्कीच आपण त्यांच्या संग कॉम्पिट करू शकू आणि यशापर्यंत नक्की पोहोचू शकू. आणि जसं एक वाक्य आहे की अपयश आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस सगळे आपल्याला निगेटिव्ह करत असते, सगळे मित्रपरिवार, त्यावेळेस एकच वाक्य मी वाचलं होतं की नाही का, मेरा पाणी उतरता देख किनारे पर घर मत बसाले ना, मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा. पण हे वाक्य सत्यात उतरण्यासाठी आपल्याला तितक्याच ताकदीने काम करणे, तेवढ्याच ताकदीने काम करत असताना जर आपण आपल्या चुका टाळल्या तर नक्कीच आपण आपल्या यशापर्यंत नक्कीच पोहोचू. किती छान सांगितलं सर तुम्ही. आणि सर आता जे नवीन होतात आहेत, PSI मध्ये जातात आहेत किंवा MPSC करतात आहेत, तर
त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे काही तुमच्या आयडियाज देऊ शकता की खचायचं नाही, तुम्ही करू शकता, असं काही तुम्ही सांगू शकता का त्यांना? पहिले तर मी सांगेल की ह्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर मुलांनी ते आपलं जे ग्रॅज्युएशन पिरियड आहे, ज्याच्यात त्याला आवड आहे त्यामध्ये त्यांनी ते ग्रॅज्युएशन करायला पाहिजे. कायला मेडिकल फील्डमध्ये आवड आहे, कायला इंजिनिअरिंग फील्डमध्ये आवड आहे, कायला लॉ करू वाटतो. त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये 100% देऊन त्यांनी त्या क्षेत्रामध्ये डिग्री घ्यावी, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं बेस्ट करू शकतील ह्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असायला हवे. प्रथमतः काही मुलं काय करते, सध्या स्पर्धा परीक्षेत यायचे, मग BA ला ऍडमिशन टाकलं, आपण बाहेरून ऍडमिशन टाकलं आणि स्पर्धा परीक्षामध्ये आलो. जर आपण याच्यात समजा 3-4 वर्ष अमूल्य वेळ दिला आणि 4-5 वर्षानंतरही आपल्याला यश आलं नाही, तर आपल्याला जेव्हा हे क्षेत्र सोडण्याची वेळ येते तेव्हा प्लॅन बी म्हणून सुद्धा आपल्या हातात काही राहत नाही. कारण की आपण ते ग्रॅज्युएशन तेवढं त्यांनी केलेलंच नसते आणि आपण त्या ग्रॅज्युएशन बेसवर काहीच करू शकत नाही आपल्या लाईफमध्ये. अशी एक अवस्था येते की आपण इकडेही काय करू शकत नाही, इकडेही काय करू शकत नाही. त्यावेळेस जे मोरल असतं ते डाऊन होत होतं. आपलं स्पर्धा परीक्षा करत असताना त्या स्ट्रगलिंग फेजमध्ये आपल्याला हे पण आठवतो की आपण फेल झालो तर पाठीमागे पण काही नाही आपल्या. त्यामुळे माणूस जास्त डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस राहते. तर मुलांनी प्रथमतः त्याचं ग्रॅज्युएशन खूप स्ट्रॉंग करावं, त्याच्यावर इतका होल्ड हवा की ज्यावेळेस तुम्हाला क्षेत्र सोडण्याची वेळ येईल तेव्हा रिटर्न जाताना तुम्हाला खंत वाटली नाही पाहिजे की आता मी काही करू शकत नाही. तर 100% हा कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी क्षेत्र सोडलं तरीही मी काहीही करू शकतो. मी ज्याच्यातून ग्रॅज्युएशन केले, ज्याच्यातून डिग्री मिळवली, त्याच्या बेसिसवर मी कधीही स्वबळावर उभा राहू शकतो. हा आत्मविश्वास जर माझ्याकडे असेल तर मला वाटतं की स्पर्धा परीक्षा करत असताना माणूस खचून जात नाही. आणि जसं की आपण पाहिलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रमच हा पदवीपर्यंत आपण जे म्हणतो, तुम्ही पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम जर व्यवस्थित केला तर तुमच्या जे विकनेस असतात ते स्ट्रेंथ बनून जातात तुमच्या. जर कधी कधी आपण प्रवासामध्ये शाळेच्या जीवनात आपण मॅथमॅटिक्सला वीक मानतो, भाऊ करतो, पण स्पर्धा परीक्षा करत असताना ते प्रायोरिटीने आपल्याला करावंच लागते. बाकी लँग्वेजला आपण भाऊ करतो ते पण करावं लागते. जे सब्जेक्ट आहेत ते आपण करत नाही, फक्त पासिंगच्या दृष्टीने बघतो ते पण करावं लागते. मला असं वाटतं की तुम्ही ग्रॅज्युएशनच डेडिकेशनने केलं तर मला वाटतं स्पर्धा परीक्षा खूप सोपी होऊन जाते. स्पर्धा परीक्षा म्हणजे तेच आहे जे तुम्ही पदवीपर्यंत करत आले, तेच म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. तर मला असं वाटतं त्यावेळेस खचून जाण्याची वेळ नाही आणि आपल्या विकनेसवर जास्त ऑब्झर्वेशन करण्याची गरज येत नाही. ते 100% सगळं स्ट्रेंथ बनवून जातं तुम्ही आणि यशापर्यंत पोहोचू शकता नक्कीच. आणि त्यावेळेस आपल्याला हार जरी मानावं लागली, पत्करावं लागली, तरीही रिटर्न जाताना आपण आपलं ग्रॅज्युएशन बेस्ट केलेलं जर असेल तर नक्कीच आपण दुसरा प्लॅन मी म्हणून सुद्धा आपण स्वबळ नक्कीच उभा राहू शकतो असं मला वाटतंय. खूप छान पद्धतीने सरांनी त्यांचा प्रवास, त्यांच्या प्रवासामध्ये आलेले अडथळे आणि तुम्ही कसं करू शकता, तुम्ही एक्झाम साठी तयारी कशी करू शकता हे सांगितलेलं आहे. तर सरांचे आपण परत एकदा आभार मानूयात. कॉंग्रॅच्युलेशन सर, तुमची PSI पदवीवरती तुम्ही उत्तीर्ण झालेत. PSIच्या या प्रवासातल्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे मुलाखतीच्या टप्प्यामध्ये माझा संपर्क ज्ञानदीप अकॅडमीशी आला. या ठिकाणी मॉकची तयारी करत असताना माझ्यासाठी जी पॅनल होती त्यामध्ये अविनाश लोढे सर, मुकुंद हुन सर आणि दीपक शेलर सर यांनी माझा मॉक घेतला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये छान प्रकारे इम्प्रुव्हमेंट सांगितले मला. काय काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण इम्प्रुव्हमेंट करायला हवं, काय गोष्टीत बदल करायला हवा, ह्या गोष्टीचं मला मार्गदर्शन केलं आणि छान प्रकारे त्याच्या पद्धतीने मी ते इम्प्रुव्हमेंट केल्या. आणि ह्याच प्रवासामध्ये मला महेश शिंदे सरांचं मार्गदर्शन लाभलं. त्या इंटरव्ह्यूच्या कसं फेस करायचा, काय करायचं आणि कशा प्रकारे सामोरं जायचं आपल्या त्या इंटरव्ह्यूला. आणि आपले विपुल वाघमोडे सर यांचंही मला वारंवार वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं या ठिकाणी. कारण की हा माझा पहिला इंटरव्ह्यू असल्यामुळं मला या गोष्टी जास्त आयडिया नव्हती. तर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मला त्या गोष्टीत मला फेस करायसाठी खूप मदत झाली. त्यामुळे मी या सर्व ज्ञानदीप अकॅडमीचे आणि ज्ञानदीप अकॅडमी परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर तुमचा टाइम दिल्याबद्दल. ओके, थँक्यू सो मच.